मी पहिली भाजी केलेली त्याच्यासाठी वालाची. ती हा किस्सा एक. हा. मी त्याला म्हटलं तू काय खाणार, मी तुझ्यासाठी काय बनवू. म्हटलं फार काही येत नाही, तू मला साधं काहीतरी सांगतो. तो म्हणाला मला डाळिंबी उसळ खूप आवडते. तर पहिला मला प्रश्न पडला की डाळिंब फळाची भाजी कशी बनवायची. इथूनच राहू. तर तो म्हणाला वा. अगं डाळिंब, मी म्हटलं डाळिंबाची भाजी मी पहिल्यांदा ऐकते. तर तो म्हणाला डाळिंबाची भाजी नाही, डाळिंबी उसळ म्हणजे वालाची वालाची उसळ. उसळ. म्हटलं ओके वाल, ओके ठीक आहे. मग मी म्हटलं ठीक आहे चालेल मी बनवते. मग ते मी भिजवले रात्री आणि दुसऱ्या दिवशी मी त्याची भाजी बनवली. तर हा खात होता आणि मी पण खात होते, पण मला खाताना असं वाटत होतं काहीतरी याच्यात गडबड आहे भाजीमध्ये. तर मी त्याला म्हटलं अंशू काय गडबड आहे ह्या भाजीमध्ये, काहीतरी गडबड आहे. तो म्हणाला नाही मस्त आली मस्त आली. म्हटले बघ तुला खूप छान वाटते पण मला कळते ह्यात काहीतरी गडबड आहे आणि ती मला कळत नाहीये. आणि तू जर ती नाही सांगितलंस तर रोज ही अशीच बनणार बनेल, जेव्हा पण मी बनवणार, कारण मला कळतच नाहीये काय झालंय, पण मला माहिती काहीतरी बिघडलंय. मग तो हळूच म्हणाला की तू वाल सोलले नाहीयेस. बाप रे, साला सकट वाल. हा. आता बोलूच शकत नाही ना आपण. म्हणजे ती नवीन पहिली गडबड म्हणजे एवढी मोठी गडबड की मी साली सकट वाल बनवले होते. पण किती मोठेपण आहे त्याचा, म्हणजे चुकीचा मोठेपण आहे. पण मग तू ते खात होतास असं. काय करणार ना. बिचारा खात होता. अरे. आता एवढं प्रेमाने बनवलंय आणि मला ना. कळत होतं की साल लागत होती, म्हणजे मला हे कळत नव्हतं की साल काढायला पाहिजे होती, पण काहीतरी गडबड आहे. आई बनवते तेव्हा अशी नाही होत. आमची ही